आज आपण बनवणार आहे प्रसादाचा शिरा. त्यासाठी घेतले 1 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर आणि 2-3 बदाम. कढाई गरम झाली आहे, त्यामध्ये तूप टाकू. त्यामध्ये रवा पण टाकून घेऊ. प्रसादाच्या शिऱ्यासाठी गावठी तूप वापरायचं आहे आणि त्यामध्ये रवा चांगला भाजून घेऊ. रवा जोपर्यंत चांगला भाजला जात नाही तोपर्यंत सारखं असं हलवत राहायचं, म्हणजे ते डागणार नाही, एकसारखं भाजले जाईल. रवा आपला भाजला आहे, त्याचा चांगला खमंग वास येत आहे. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजलेला रवा आपण काढून घेतला आहे. त्याच कढईमध्ये आता दूध टाकणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच 2 वाट्या दूध टाकायचं आहे. प्रसादाच्या रव्यासाठी जेवढा आपण रवा घेऊ, म्हणजे 1 वाटी रवा घेतला तर त्यासाठी 2 वाट्या दूध वापरायचं. दूध गरम झालं आहे तर चांगलं उकळले. त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ. रवा टाकल्यावर तो पटकन हलवून घ्यायचा, असं म्हणजे रव्याच्या गाठी तयार होणार नाही. त्यामध्ये साखर टाकू. वरतून अजून आपण जे राहिलेलं तूप ठेवलेलं होतं ते अजून टाकून घेऊ त्याच्यात. त्यावर बारीक केलेले बदाम टाकून घेऊ. तुम्हाला पाहिजे असलं अजून काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकतात. आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे. त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करून पहा.